विपक्ष अरवंद विपक्ष भडवल अरवंद संघटने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः निवडलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले भडवल संघाला. सलामीची जोडी असेल रोहन आणि बबलू. तसेच गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज अक्षय. यस पंच मॅच चालू करायची आपल्याला विनंती असेल. अजून एक उर्वरित सामना खेळवायचा आपल्या या दिवसातील. स्टॅकेंड वरती असेल फलंदाज रोहन, नॉन स्टॅकेंड वरती फलंदाज बबलू. तसेच गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज अक्षय. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुंदर गोलंदाजी. चुक टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज अक्षय. पहिला चेंडूला येते निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीने सुरुवात केली जाते या षटकाला. दुसरा बॉल पुन्हा एकदा उडून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव झाली ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होत नाही ते प्रयत्न. एक धावेच्या मदतीने धावफलकावरती लागला गेलाय. धावा एक संघाची खातं ओपन केलंय तर रोहनच्या मार्फत 2 चेंडू समाप्तीवरती. आता ऑन स्टॅकेंड वरती असेल फलंदाज बबलू. तिसरा चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू उडवून देण्याचा प्रयत्न. फर्स्ट लिपचा खेळाडू तिथे तैनात आणि विकेट लागली जाते. विकेट क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा बसला जातोय तो भडवल संघाला. ओढ रवाना झालेला स्वप्नील. अजूनही 3 चेंडू उर्वरित पहिल्या मॅनेंड्री पावप्लेच्या षटकातील. गोलंदाज अक्षय सुंदर गोलंदाजी करताना पाहतोय. 3 चेंडू फेकी केलेत. एक धाव खर्च केली आहे. एक विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी. थोडं स्पीडअप करायचंय आपल्याला विनंती असेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू उडवून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेकी करणार. तत्पूर्वी एक धाव केली ते कंप्लीट. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ते 2 या आकड्यावरती. 4 चेंडू समाप्तीवरती. आता ऑन स्टॅकेंड वरती फलंदाज पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज रोहन. अजूनही विचार करायला गेलं तर 2 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 5वा चेंडू पुन्हा एकदा अजून एक विकेट. रोहनच्या पारीचा अंत. पूर्णपणे सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला आली आहे. ओटुडीचे नक्कीच स्टुडंटच्या विकेट वरती रवाना झालेला नवीन बॅट्समॅन कपिल झोमटे. विचार करायला गेला तर अक्षयच्या गोलंदाजीवरती 5 चेंडू फेकी केल्यात. 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्याने कमावल्यात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश पाहायला मिळते अक्षयच्या मार्फत. शेवटचा बॉल. सुंदर फटका लगावला जातोय. कपिलच्या मार्फत चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार आणि शेवटच्या क्षणाला दिसा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेशच्या मार्फत आणि चेंडूवाला सीमारेखा पार. 4 धावेंसाठी चौकार आणि पहिल्या षटकाला झाली ते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. 2 बाद 6 या आकड्यावरती.
नक्कीच सांघिक कोट्यात दुसरं षटक हाताळताना दिसेल. गोलंदाज असेल राजेश. वैयक्तिक पहिलं षटक असेल राजेशचं. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर अक्षय गोलंदाजाने पहिल्या 5 चेंडूवरती सुरेख कामगिरी केली होती. त्यानंतर थोडं दिशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेशच्या मार्फत आणि चौकार अर्जित केला आणि त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 2-6 या आकड्यावरती. आणि आता सांघिक कोट्यात दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज राजेश. ऑन स्ट्राइक एंडवरती फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन स्वप्नील. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेकी करणार तत्पूर्वी इथे 2 धावा कंप्लीट. सुरेख सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यांच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू उर्वरित या दुसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूवरती आले दुहेरी स्वरूपाची धाव. राजेश गोलंदाजी मार्ग वरती. अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या चेंडूवरती आली दुहेरी. पहिल्या षटकात आल्या होत्या 6. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू उडून देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकडून चुकी होतीये. एक धाव घेतली जाते आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकतंय. जाऊन पोहोचतंय ते 2 चेंडूच्या अंती 9 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. ऑन स्ट्राइक वरती असेल फलंदाज आता कपिल झोमटे. त्याच्या बॅटमधून शेवटच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. तशीच फलंदाजी करावी लागेल कपिल या फलंदाजाला. अजूनही 4 चेंडू उर्वरित. 9 धावा लागले स्कोर कार्ड वरती. 2 मोठे झटके मिळाले ते भडवल संघाला. तसेच पुन्हा एकदा फटका सजवला आहे. जयेश होते तिथे. एक धाव इथे कंप्लीट. एक धावेच्या वरती धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. तसेच आमचे ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत आम्हाला दिसतील ते गणेश घारे. तसेच लेग अंपायरच्या भूमिकेत अतुल लोंगले यांचा मी हार्दिक आभार मानतोय. तसेच आमचे लाईव्ह थेट प्रक्षेपण टेनिस क्रिकेट.in ची टीम व यांचे सुद्धा आभार मानतोय. तसेच आमचे स्कोरर मित्र शुभम ठाणगे आणि तसेच आमचे पंचांच्या भूमिकेत विश्वास ठाणगे, अतुल घरत, विवेक ठाणगे, निलेश ठाणगे तसेच ओंकार ठाणगे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आणि इथे आता करामत पाहायला मिळते. स्वेअरच्या माध्यमातून एक अतिरिक्त बोनस भेटला जातोय बडवल संघाला. एक धाव संख्या ऍड केली जाणार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. तसेच आमचे साथी समालोचक संदीप सर यांचा सुद्धा मी आभार मानतोय. जाऊया मैदानावरती. 11 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा फटका. लॉफ्टेड हिट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमारेखा पार आलाय. स्वप्नीलच्या बॅट मधून हा षटकार. नक्कीच 4 चेंडू समाप्तीवरती आले. या चेंडूवरती षटकार अर्जित केलाय स्वप्नीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2-17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा 5वा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. हा आलाय 1 बाउन्सचा चौकार आणि चौकाराच्या मदतीने 5 चेंडू समाप्तीवरती आणि संघाची धावसंख्या ती 21 या आकड्यावरती. ओव्हर टू डीजे. शेवटचा चेंडू असेल हा दुसऱ्या षटकातील. पहिल्या षटकात आल्या होत्या धावा 6.
त्यानंतर थोडा महागडा ठरला जातोय गोलंदाज राजेश. याच्या षटकाचा विचार करायला गेलं तर वैयक्तिक धावा खर्च केल्यात गोलंदाजाने त्या 15. शेवटचा चेंडू अलंग द कार्पेट पद्धतीने ढकलून देण्याचा प्रयत्न. एक धाव केली ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि ते 2 धावेंच्या मदतीने षटकाला झाली इथे समाप्ती आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. मैदानावरती 2 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 23 या आकड्यावरती. सांघिक तिसरा तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज प्रवीण. मागच्या मॅचचा हिरो ठरलेला हा खेळाडू. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज कपिल झोमटे, नॉन स्ट्राइक वरती फलंदाज स्वप्नील, ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकात आल्या होत्या मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा. पहिलाच बॉल, सुंदर गोलंदाजी, खोलबाई टप्प्याचा मारा करतोय गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूच्या मदतीने षटकाला केली ते सुरुवात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले स्थिर 23 या आकड्यावरती. दुसरा चेंडू, फटका बसलाय. चेंडू खाली यष्टी रक्षक येणार आणि इथे अपील केली जाते. यस, डिस्कशन केल्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. निर्णय पोहोचवतील पंच आपल्यापर्यंत. येस, नॉट आउट असेल. पंच लेग बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जाणार. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 24 या आकड्यावरती. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील. 2 चेंडू समाप्तीवरती आलेत. गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाचे विचार करायला गेले तर सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षयने 6. त्यानंतर आला होता राजेश. पहिले 3 चेंडू सुरेखफेकी केले होते, त्यानंतर थोडा मार खाल्ला होता तो राजेश या गोलंदाजाने. आता गोलंदाजीवरती प्रवीण. फुल्लार लेनचा चेंडू, पाहिजे तसा समाचार घेतला जाय. धावबाची संधी होती आणि इथे संधी हुकली आहे आणि इथे एक धाव कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 25 या आकड्यावरती. तीन चेंडू समाप्तीवरती आलेत. अजूनही 3 चेंडू उर्वरित असतील. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज प्रवीण. 3 चेंडू फेकी केलेत. संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 25. फुलार लेनचा चेंडू, पाहिजे तसा समाचार घेतला जात नाहीये. कपिलच्या मार्फत सेकंड रनची चान्स आणि हिते ओव्हर थ्रोच्या मार्फत धावा मिळल्या जातील. इथे 2+4 अशा 6 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती लागले आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 31 या आकड्यावरती.
यस, थोडा डिसाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आरोहण संघाकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू उर्वरित. प्रवीण पुन्हा एकदा तयार आणि पुन्हा एकदा करामत. हा चेंडू असेल पंचांचा डिसिजन अंतिम असेल. कोणत्याही संघाने पंचांवरती यस बाईसचा चौकार असेल आणि बाईसच्या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती लागला गेले धावा. 35 या आकड्यावरती विचार करायला गेलं तर या षटकामध्ये जवळजवळ 9 धावा बाईसचे आहेत. सुंदर फटका लगावलाय, लॉफ्टेड इट, सुंदर शॉट आलाय सीमारेखा पार. षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 41 या आकड्यावरती. समाप्तीवरती आलाय. संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. शेवटचा षटक असेल. शेवटचा स्लॉग वर टाकण्यासाठी येईल गोलंदाज विराज असेल. शेवटचा स्लॉग वर टाकण्यासाठी गोलंदाज. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज स्वप्नील. मागच्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आला तो षटकार. तो फलंदाज नॉन स्ट्राइक वरती खेळतोय कपिल झोमटे. शेवटचा षटक असेल. शेवटचा स्लॉग वर टाकण्यासाठी आलाय गोलंदाज विराज. पहिला बॉल फुलार लेनचा चेंडू उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्यापूर्वी सुंदर प्रयत्न केलेत आणि चेंडू जातोय. हा सीमारेखा पार आलाय. हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा मिळतील 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 आकड्यावरती. ओव्हर यस नो नो +1 अशा 2 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये आणि धाव फलक पुढे सरकताय जाऊन पोहोचतंय ते 47 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट असेल. फ्रीडचा चेंडू फुलार लाईनचा पूर्णपणे समाचार चेंडू आलाय सीमारेखा पार. कपिल झोमटेच्या बॅट मधून आलाय कणकणीत षटकार. ओटुडीचे सुंदर गोलंदाजी. सुंदर त्या कमबॅक केलाय गोलंदाज विराजने. यष्ट्यांचा वेध होत घेताना फलंदाज होतोय बाद. कपिल झोमटेच्या पारीचा अंत. विकेट क्रमांक 3. बॅक टू द पवेलियन.
53 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू सीमारेखा पार. मागच्या मॅचचा हिरो ठरलेला फलंदाज रोहितच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने धावा लागलाय स्कोर कार्ड वरती 59 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलारलेनचा चेंडू पाहिजे तसा समाचार घेतला जात नाही आणि इथे फलंदाज बाद. स्वप्नीलला परतावं लागेल. नक्कीच शेवटचा चेंडू असेल या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधला. संघाची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 59. ऑन सेकंड वरती फलंदाज रोहित. खोलवाई टप्प्याचा चेंडू आणि धावाची संधी आणि सुरेखित फलंदाज बाद. आणि ते षटकाला झाले समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्तीवरती आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 59. येणारे 24 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज असणार आहे टियर 1 संघाला ओटोडीचे. आजच्या दिवसातला अंतिम सामना पहिली क्वार्टर फायनली 3 षटकांची केलवली जाईल याची प्रत्येक संघ नायकाने नोंद घ्यायची. जाऊया मॅच कडे. यावेळी जर विचार करायला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या होत्या त्या मात्र 59 आकड्यावरती. विजयासाठी 60 धावसंख्येची गरज आहे टीम R1ला. पाहूया काय घडतंय, कारण एकीकडे टीम बडवाल आणि त्याच्या विरोधात टीम R1 पाहायला मिळते. या दोन संघादरम्यान चालू असलेले क्रिकेटचं घमासान युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. जरा स्पीडअप करा प्लीज अंपायर, कारण विनंती आहे, कारण वेळेचं महत्त्व फार आहे.
सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय आणि त्याच्या समोर प्रवीण नॉन स्ट्रायकर एंड वरती तर गोलंदाजी मार्क करताना दिसणार गोलंदाज दत्ता आपण पाहतोय. टीम अरवंत बडवल आणि अरवंत यांच्यातील लढत आपण पाहतोय. सुंदर फटका यावेळी ऑन साइड रिझनचा डायरेक्ट हिट केलं जात होतं परंतु इथे फार मोठी रिस्क कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय ना डायरेक्ट हिट केलं होतं. दोन्ही टीमचे 12th मन पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. एकेरी स्वरूपातली धाव येईल. 2 बॉलचा तरार संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 या आकड्यावरती. रणमशीनचं कार्य करावं लागेल. पहिल्या इनिंगकडे जरा लक्ष केंद्रित करूया. अक्षयने जी गोलंदाजी केली होती ना तिथे अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर राजेशचं षटक थोडंफार प्रमाणात महागडं ठरलं. त्याच्यानंतर प्रवीणचं षटक महागडं ठरलं परंतु शेवटचं षटक विराटचं ते सुद्धा महागडं ठरताना दिसून आलंय. दरम्यान आपण विनंती करूया की पांडुरंगजी मोडक यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. हा चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय परंतु इथे एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. थेंबे थेंबे तळे साचे ज्या पद्धतीत पटकेबाजी झाली आहे. पहिल्या फेरीतला सामना अरवंत टीमने जशा पद्धतीत जिंकलाय तशी अपेक्षा जरूर प्रेक्षकांना असेल कारण सलामीच्या जोडीमध्ये सुद्धा बदल करण्यात आले परंतु आता या बदलांमध्ये बरंच काही घडवावं लागेल कारण एकीकडे आपण पाहतोय प्रवीणची बॅट चालणं आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर त्याला अक्षयची साथ मिळणं फार गरजेचं आहे. हा बॉल आपण पाहतोय आउटसाइड द एक्स्ट्रामिटीज अंपायर कॉल वाईट आणि या वाईटच्या मदतीने एक बोनस धावफलकावरती जरूर लागलाय. धावसंख्या 4 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये या गोष्टी जरूर होत राहतात परंतु जसं आपण पाहतो ना एक कुमकुवत षटकाची वाट पाहावी लागते आणि तसा प्रकार सध्या अरवंत टीमच्या बाबतीत पाहायला मिळतोय कारण बलाढ्य गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती तो दत्ता ज्याला फटकेबाजी करणं सहजरित्या सोपं नाहीये. गॅप होत होता परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा चुकी दिसून आली आणि त्याच्यानंतर या 2 धावा मात्र या ठिकाणी कन्वर्ट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते 6 आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर मात्र 2 बॉल शिल्लक आहेत. मॅनेंटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकाचा विचार करायला गेला 2 बॉल शिल्लक. या 2 बॉलमध्ये 1-2 बॉलमध्ये मात्र नक्कीच मी तर म्हणेल एखादा मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित आहे परंतु अजूनही तितकी संधी दत्ता या मैदानात उपलब्ध करून देत नाही अरवंत टीमला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. गॅपचं सिलेक्शन चांगलं होत आहे परंतु प्रयत्नांना इथे यश आलं नाहीये. कपिल प्रयत्न करत होते परंतु बॉल जातोय गतीने सीमारेषे बाहेर येतोय. चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत ते अद्यापपर्यंत 10 आकड्यावरती. सरासरीचा जर विचार करायला गेला तर 15च्या सरासरीने प्रतिषटक धावा कुटायच्या आहेत परंतु यावेळी मात्र आता 5 बॉलमध्ये 10 धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी मगाशीच म्हटलं की पहिल्या इनिंगकडे जर विचार करायला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना बडवाल टीमने फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र 6. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. संत गतीने फटका केला गेला परंतु यावेळी एकच धाव येईल आणि एका धावीच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. यस थँक्यू. ज्येष्ठ खेळाडू सिनियर खेळाडू अरवंत टीमचे पांडुरंगजी मोडक आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपल्या ठिकाणी सहर्ष स्वागत.
आदरणीय दिलीपदादा लोंगळे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दिलीपदादा लोंगळे या आपण मंचावरती. चला विलंब नकोय, अजूनही दिवसातला एक सामना आपल्याला बाकी आहे. यानंतर अविनाश गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल, आक्रमकता होती या बॉलवरती. क्रिकेटचे नियम बरंच काही सांगून जातात. इथे मात्र डॉट जरूर येईल. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा सज्ज. उचलून घेण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी परतावा लागेल. फलंदाज प्रवीणला यावेळी परतावा लागतंय. घणाघाती प्रहार करण्याच्या नादात मात्र आपले विकेट गमावले. मात्र पारितोषिक लागलं जाते. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज. फार चांगला बॉल. यावेळी अगदी पुढ्यात बॉल फेकला होता. ऑफ साईडचा वापर केला, ज्याच्यावरती मात्र डायरेक्ट पुलर लेंथ आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल. अफलातून अविनाशची गोलंदाजी पाहायला मिळतीये. निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी. थर्ड अंपायर साठी अपील करण्यात आलंय, आपण पाहतोय. प्रत्येक षटकाराला रोहिदासजी मोडक यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज. सामना फार अटीतटीचा आहे खरं म्हणायला गेलं तर. पहिल्या षटकात 10 धावा, मला वाटते 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र या सामन्याला, या धाव संख्येला फार मोठी लगाम घातली आहे गोलंदाज अविनाशने. 4 बॉल फेकलेत अद्यापर्यंत आणि या 4ही बॉल मध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. एका विकेटचं नुकसान जरूर केलंय. प्रयत्न जरूर केले गेले, परंतु या प्रयत्नाने यश आलं नाहीये. इथे मात्र डॉट बॉल. चला जोरदार टाळ्यांनी स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया अविनाश गोलंदाजाचा. कारण या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ज्याच्या नावावरती कोरला जाणार का? कारण हा बॉल त्या येणाऱ्या षटकाची पुनरावृत्ती करेल का? चांगला फटका. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला गेला. ते जयेशच्या माध्यमातून सिंगल जरूर रोटेट झाली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या 12 याकडे. येणारे 12 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज आहे. प्रति चेंडू मोठा स्ट्रोक यावेळी घ्यावा लागेल.
जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र कपिल हा गोलंदाजी करताना दिसणार. हा चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र जयेशच्या बॅट मधून इथे कपिलने उलट्या दिशेत झेल पकडण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा झालेत. परतावं लागेल जयेशच्या बॅटरला. फलंदाजी या बॅटर कडून आपण पाहिली होती ना, अफलातून होती. मला वाटते 3 षटकाराच्या बॅट मधून आपण अनुभवलेत. कपिला गोलंदाज. पहिल्या बॉल वरती त्याने जयेशला परतावलाय. इथे जरूर फटका आलाय, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर फाईन लेग रिजन मधला हा चौकार पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी एकच धाव कंप्लीट होईल. आता मात्र विजयापासून फार परावृत्त होताना दिसून येते टीम अरवान, कारण एकीकडे विकेटचं पतन त्यांच्यासाठी धोकादायक जरूर ठरलाय. परंतु पाहूया काय करते. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत. या 9 बॉल मध्ये प्रति चेंडू मोठमोठा फटका जर अपेक्षित केला तर नक्कीच मी तर म्हणेल अरवन टीम या सामन्यामध्ये विजयी जरूर होईल, परंतु अपेक्षा तशा बाळगाव्या लागतील. फार चांगला बॉल. इथे मात्र यॉर्कर लाईनचा वापर राईट हँड ब्लॉकर केला होता, जिथे डॉटची संगता केली कपिल या गोलंदाजाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल राईट हँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता संघर्ष पाहिजे तितका पाहायला मिळत नाहीये टीम अरवन कडून मैदानात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय, परंतु स्क्वेअर लेग रिजनचा खेळाडू तैनात आहे आणि यावेळी मात्र डॉटची संगता होती. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज. आपण मंचाकडे या. चला टीम घेऊन या. देर आहे दुरुस्त. उशिरा सुचलेलं शहाणपण मी तर म्हणेल यावेळी, कारण गोलंदाज त्या बाबतीचा निवडला गेला आणि त्याच्यानंतर मी तर म्हणेल या बॅटर कडून आता फटकेबाजी करायला सुरुवात झाली आहे.
एखाद्या चुकीची गोलंदाजी एखाद्या बॉलची जर झाली तर मात्र नक्कीच या सामन्यात अस्तित्व दाखवावं लागेल. परंतु पाहूया होतंय की नाही, कारण एकीकडे जर पाहायला गेलं तरी ते 6 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. आणखी एक चांगला स्ट्रोक, यावेळी फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चला दुसरा बॉल आला आला. यावर्षी मैदान मोकलंय आजूबाजूला सुद्धा. दरवर्षी वालाच्या शेंगा असायच्या बाजूला, परंतु आता यावर्षी नाही दिसत आहेत. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, याही बॅटरला परतावं लागतंय. गाव टीमचे कॅप्टन, चला आपण या. टीम घेऊन आलात तरी चालेल. इकडे विराज न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. हा बॉल सुद्धा डॉट. इथे आला शेवटच्या बॉलवरती षटकार आणि मॅच झाले फिनिश. इथे मात्र बडवल टीम विजय झाले. विजय संघाचे अभिनंदन. आणि त्याच समयात R1 टीम या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं गोड गोड कौतुक करूया. आणि जाऊया प्लेअर ऑफ द मॅच कडे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने एक चांगली बॅटिंग साकारली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना एक चांगली